पाणी दाखवतो, पाणी पहा. एक भी ड्रायव्हर पण एक ब्रेक आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन टेंगणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. 3 दिवस झाले आमच्याकडे पाणी चालू आहे, तर घराच्या बाहेर निघायचा काही भेटला नाही. आता थोडा पाणी थांबला तर आलू इकडं वडा करता. आपल्याला भेटला आकाश बोंडल. आकाश हेपट तसंही करावं लागते का? रूपा की फौज है ये. बाबा अभी ठंडा हो गया. बाबा मुकेश जीवतोडे, भारत देवता आय रूपा. रूपा का मजनू. पवन निकाळे पुणे रिटर्न. या आपला आशिक गुजरात रिटर्न. चालबड्डीचा जावं येऊन तेव्हा पाण्याच्यानं कोणालाच कुठं जायला भेटत नाही. आमची ढोरं राखणारे येतच आहे आमच्या ग्राउंडवर मस्त गवत वापलं हिरवं. नदीले पाणी आलं, तुम्हाला म्हणलं होतं नदीले पाणी आलं थोडंसं दाखवतो म्हणून. 3 दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे. तर थोडं जास्त नाही पण थोडं नदीले पाणी आलं. खराब पाणी आहे. भाकऱ्यांना नाही का आमचे स्टम मूल्य आहे. स्टम मूल्य भाकऱ्यांना नाही मूल्य, स्टम मूल्य कुत्र्यानं. त्याच्यापाशी खोरून आहे. कालच चर्चा निघली कुत्र्यानं आमचे तेवढे स्ट्रॉंग स्टम मूल्य. हो प्रवीण काकडे हाय आशिक ठेंगणे ढोरकी बे हात दाखव. हा आशिक ठेंगणे ते आहे ठाकरे. हे आमचं मैदान. आमचा एक स्टंप गेला गायब. आपल्या मैदानात ढोर राखताय. तर थोडं पाणी थांबलं तर पोट्टी आली इकडं बसले बढिया. तुम्हाला दाखवतो मस्त नदीचं पाणी. थोडं गाढं नाही पण दाखवतो. अय अमकी नदी को आया थोड़ा पानी. ये देखो उस तरफ एक गांव है, वो बुड़ गया. वो बुड़ने गया लेकिन उधर पब्लिक है. आपको दिखाऊंगा. ये देखो वहाँ रुके हुए हैं सब लोग. वो गांव के लोग इधर से आते हैं बंदारे की तरफ. देखो पाणीच पाणी. थोडी नद भरली. आपली आहे लोक येतच. मस्त ढोरं राखत आहे, मस्त ढोरं चारत आहे. आपला अण्णा पाटलाचा वावर, आपला सो पिड्डी. बाई नावण्याचे कामं अडले म्हणते. तुझे कोणते कामं अडले बे? फवारणी. तुझे कोणते कामं अडले पवन? माझं काय नाही, तिकडे जायचं अडलंय. आता जातो थोड्या वेळानं. पुढे जातो दिवसानं. अच्छा याले पुण्याला जायचं आहे म्हणते. हा म्हणे ड्युटी शिवाय पोरगी देत नाही म्हणे बाप. आणि याले का म्हणे हा पुण्याला राहते तर काले पुण्याला राहते गावात ये म्हणे. सांग याच्यावर काय 4 शब्द. तुलीच देत नाही गावात राहून पोरगी. तुझ्याकडे वावर असून त्याला लाव एखादी जाग, मग याले देईन का? सांगा तुम्हीच याच्यावर काही 4 शब्द. बघणार बाला लवकर उरक आकाशात, लवकर उरक. त्याला मिळवणी असते ते पुण्याला गेलं असतं का? मिळवणी त्याची बुकिंगच असती. थोडं नालेच लावत जा, थोडं दिमाग. आशिक्यानंच बड्या केलं होणार. आशिक्या काय भोग पोरगी करता घेऊनच आलं सिद्ध. त्या भोग काय झंझटच मिटली. अण्णा त्याच्यावरच कर. तू विचार त्याला काही टिप्स घे त्याच्याकडून. पाण्यापायी सगळ्याचेच कामं अडून आहे भाऊ. मला कॉलेजमध्ये जायचं होतं. हॉल तिकीट आणायची होती. पुढच्या महिन्यात आहे पेपर. तर पाण्यापायी कुठं जायला भेटत नाही ना. आपल्याकडे रेनकोट आहे काय नाही. रेनकोट होतं ते मित्रांनी घेऊन गेलं आणि ते बाहेर गावी गेलं. आपल्याकडे काय रेनकोट आहे नाही. तर असं विषय चालू आहे. मास्तर येत आहे मला फोन. तर फायनली काय समजा रे घुमने के लिए कुठं बघ तू व्हिडिओज पाठव. कालच पण माझ्याकडे फक्त 300 राहिले म्हणे. 300 रुपयात बुकताई होते का तुझी? चाल 300 रुपये राहिले म्हणते. इकडं पाय 300 रुपयात मुक्ताई होईन का आपली? होते ना आरामात. बंडलच्या वावराकडे एक मोठा गड्डा. बंडलच्या वावराला एक मोठा गड्डा. तर तो म्हणते गड्ड्यात बहुत पाणी आलं म्हणते. तर आम्ही दोघं आणि बंडल आम्ही 3 जण चाललो गड्डा पाहाले. तर मग भेटू तिकडं बड्या दाखवतो तुम्हाला गड्ड्याचं वातावरण कसं आहे. बंडल भेटला आपल्याला. बंडल गाडी बरोबर चालू माणूस किती नाही तर घाण मारतो. बंडल सोबत चालतो. सायलेन्सर एक्सटेन्शन आहे का नाही? चाललं मी तू चाल. बंडल सोबत चाललो आम्ही गड्डा पाहिले. बंडल गड्डा दाखवतो म्हणते. गाडी माणूस किती चालू बंडल फक्त गाडी पाडू नको. प्रेक्षक काहीच नाही रे. सायलेन्सर पाय घसरला त्याचा. पाय घसरला. वे टू भूल बंडल सोड. बाप्पा गार्डन किती मोठं गार्डन. ग्रामपंचायत चाललो आम्ही गावाच्या बाहेर बढिया. त्याचं नाव बंडलचा बाप. हे पिच्या चिखल धरेले. पावसाळ्यात पण गावाकडलं वातावरण बहुत सही राहतं. अरे बापरे.
बंडलला नेत आहे आपल्याला आता. बंडल वावराकडे गड्डा पाहिले. बघू गड्डा खूप सांगत आहे, खूप भरून आहे म्हणते, खूप पाण्याला आहे का म्हणते. येऊ पाहून देत आता गड्डा. तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. पोहण्याला आहे कसं, तो उद्या पोहायला चालले जात त्या गड्ड्यात. पाण्यात रडके रे. आसवाना बळा दिया ये खुला आसमां, आ गए हम कहा ये मेरे साजना. पकडा रे बे, झुकू नको. पाण्या पावसाळ्या घसरते. आलो गड्ड्याकडे. गड्डा बघा, गड्डा बघा, बघा गड्डा बघा बघा. बंडल सोबत आलो आम्ही. गड्डा पाहिले, तुम्हाला दाखवतो गड्डा. अरे बापा बापा, वातावरण तर खूप टाईट आहे इकडे. हे बघा, चालाची वांदी आहे. बापरे, गड्डा तर खूप टाईट भरून आहे रे. बघा भावांनो, तुम्हाला वाटते मजाक? एक नंबर, एक नंबर वातावरण आहे. एक नंबर तुझी कंबर. वाव वाव. हा आमच्या गल्ला फॉट असं राहते भाऊ खेडेगावातलं वातावरण. अबे याच्यापेक्षा बहुत धार होती पुरा भाऊ. तेव्हा तिकडे चालू आहे धबधबा. इकडे दाखवून तिथे एक चालू आहे, एक चेत्था आहे. आता बंधारे कोणी यायचं का? अबे काहीच ना सही वातावरण. काहीच नाही. इथं आहे बंडलच्या वावर. बंडल म्हणे वावराकडे. हे गाव कचरा व गाव वावरात. हो वाव. तो धबधबा. स्विमिंग पूल आहे आमचा, देशी स्विमिंग पूल. चांगला बोले कू. हा एक बनव का? आम्ही आता एक रील्स बनवली मस्त. आपली रील्स शूट झाली, बड्या दिसलं मी इकडं. थोडं रील्स काढली. बंडल घेऊन आला आपल्याला इकडं. बंडलच्या वावर आहे म्हणजे इथं मस्त. पण पाण्याला काय बड्या वाटली इकडं. थोडं पाणी चालू राहिलं तर मस्त. कुठली? विसलूनचा गाव आहे भाऊ. लहानपण जिम खूप चांगली आहे म्हणते. मिळत पाहिजे नाही आता हा सांगत आहे. आमच्या गावात जिम होती पण आमच्या गावातले पोटे धड नाही. पाणी खराब आहे ना, तर पोलं असतं. खराब पाणी आहे. तर निघतो म्हणलं थोडं घराकडल्या दिशेनं. मस्त वाटलं इकडं आलो तर. गाडी आली मस्त आपल्या बनल्या भाऊ. दोन रील्स बनवल्या. बड्या वाटलं इथं रील्स बनवल्या. आणि थोडं बढिया आहे वातावरण. इकडलं आलो तो पाहिले. तुम्ही बघू शकता, मागं दिसत आहे तुम्हाला. पाण्याच्यानं गावाकडलं वातावरण पण बहुत जबरदस्त राहते. मस्त हिरवं दिसते जिकडं पाहा तिकडं. इकडं आमच्या गावाचा बंधारा आहे, पण बंधारावर काय पुरं गाळं नाही, तर तिथं काही जाऊ शकत नाही. आणि पाणी यायला नदीले कमी जास्त झालं तर आपला मोबाईल तर पहिलेच वॉटरप्रूफ नाही आहे, म्हणून काय बनवत नाही तिकडे जाऊन व्हिडिओ. इकडंच बड्या वाटलं बनवायला आलो. लाल पाणी गेरू भाऊ येतो. याच्यापासून गेरू बनते. व्हिडिओ गेम बनला. अशा प्रकारे आमच्या गावाकडचं वातावरण आहे भाऊ पावसाळ्याचं. पाहायला घेऊन गेलो तो बहुत काय या पाहायला मस्त, पण फिरायला लागते ना. एक तर पाणी चालू आहे, आपला मोबाईल नाही वॉटरप्रूफ. पण एकटं फिरायला तर अशी ते मित्र राहिले तर मस्त फिरायला जमते. इकडं जाते. इकडला रस्ता आहे हा विसलोन. इकडं आपला गाव. रस्ता दाखवून देतो कसा आहे काय आहे तर बढिया. हा बघा, हा रस्ता जाते विसलोनले. इकडं आहे आपला गाव. इथून जाता मस्त. इथं आहे मशानभूमी आमच्या गावची. मशानभूमी आहे इथं बढिया. निघत आम्ही घराकडं. पाहिणं झालं. आपले मित्र मंडळी आले तर पुन्हा चाललो तिकडं फिरायले. ते दोघं जण आले, गाड्या येणं बढिया. आम्ही निघत आलो. समोर दाखवतो तुम्हाला, बघत राहा. अरू चालव गाडी म्हणतात. पाहिली तर ती गाठ मारतो. गड्ड्यात पाणी बहुत आहे. त्याईली घातली गाडी. जाऊ दे.
गड्ड्यात पाणी बहुत आहे. या बंडलला त्याला जाऊती जाऊती म्हणलं गाडी ते गडले गाडी घेऊन. पाणी दाखवतो पाणी पहा. हळू आण गाडं आहे. हे बी ड्रायव्हर पण एक ब्रेक आहे. ब्रेस कर बे पाणी घेऊन सायलेन्सर मध्ये पहिले. चले चले चाल दे ना. काहून पोकली दम नाही आहे. दम नाही आहे. हिल गया पुरा. पाहिलेच आहे भाऊ एवढी मोठी गाडी. एवढी मोठी गाडी पाहिलेच आहे. आलतो आम्ही बंधारा पाहिले पण तिघ जण भेटले आपल्या गावातले. ते काही म्हणते बंधारा पाहायला जाऊ नका गाडं नाही पचपसंत पाहिजे नाही काही नाही काहीच म्हणते पुरं फुटू नाही म्हणते. तर आम्ही थांबलो इथं रस्त्यावरच. आता जायचा घराकडेच जायचा विचार चालू आहे. काही होणारच नाही आता. एक दोन फोटो काढतो म्हणते पोट्टे आणि निघू म्हणते घराकडं. तर अशा प्रकारे आता आम्ही थोडं फिरलो पावसाच्या आहे ना. बंधारा पाहिले काही जाऊ शकलो नाही तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. व्हिडिओ पूर्ण बघा बढिया आहे व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये.